पाहुण्यांचा सन्मान इथे होतोय आणि ही प्रतिमा या स्पर्धेची गोड आठवण आहे. गोड भेट आहे. गोड भेटचा आपण इथे स्वीकार करावा. सिद्धिविनायक ट्रॉफी 2025 सन्माननीय अजय शेठ पाटील मुख्य प्रायोजक करता ज्यांच्याकडून 1,00,000चं बक्षीस आमच्या स्पर्धेला देण्यात आलंय. दिनेश गायकवाड यांचंही मोलाचं सपोर्ट आमच्या स्पर्धेला मिळालाय. सन्मान सोहळा समाप्त. सामन्याकडे आपण जातोय. सेमीफायनलची लढत आहे. 2 चिठ्ठ्यावर सेमीफायनल लिहिलं होतं, एका चिठ्ठीवर फायनल. सेमीफायनल उचलणाऱ्या चिठ्ठ्या 2 संघ एकमेकांसमोर आहे. उल्वे सामने आज दमदार झाले. उल्वेकरांनी मैदान गाजवलं. दोन्ही संघांना मोठा संघर्ष करावा लागला आणि दोन्ही संघांनी चांगला खेळ केलाय. सेमीफायनलचा अंतिम सेकंड सामना ओमसई अंगण आपण पाहताय. धनाजी रेसिडेन्सी, सिद्धिविनायकचे प्रोजेक्ट, सिद्धिविनायक आरंभ, गणपत हिरा रेसिडेन्सी, पुष्पक नगर, सिद्धिविनायक सोलायटर, सिद्धिविनायक अनमोल 128 प्लॉट नंबर, 130 प्लॉट नंबर 27, सिद्धिविनायक आरंभ. सिद्धिविनायकचे हे संपूर्ण प्रोजेक्ट आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. जे कोण इच्छुक घर मालक असतील, आपले बुकिंग करायचे असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करावा. धन्यवाद. सामन्याकडे आपण जातोय. सेमीफायनलची लढत, मोठी मॅच. एका बाजूला संघ आहे करंजाडे आणि उल्वे 40+. एका रंगाच्या टी शर्टमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये सामना खेळण्यासाठी दोन्ही सज्ज आहेत. मॅन इन व्हाईट जय चव्हाण गोलंदाजीसाठी आलाय. करंजाडे वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सनी कैकाडे कॅप्टन. टॉस जिंकले. गोलंदाजी जय चव्हाण, प्रदीप खारकर पॅडी आणि KP किरण पाटील. पहिला बॉल रडार मध्ये लॉफ्ट केलाय. सुरुवात झालीये. बॅकआउट स्क्वेअर लेग क्लिअर, चौकार. चौकार पहिल्या बॉलवर सेमीफायनलला सुरुवात केली आहे. 3 षटकाचा सामना. पॅडी खारकर प्रदीप या नावाने तो ओळखला जातो, उर्फ पॅडी चौकार मारतोय. उल्वे 40+ विकास मूर्ती या नावाने खेळतो. याने संघाने मैदान गाजवले. चांगला खेळ केलाय. कुणालजी मात्रे पिरकोण या पाहुण्यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. नेस्टी बाउन्सर आपण बॉल पाहिला. परफ्यूम डिलिव्हरीने डॉट बॉल 0. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुणाल यांचा आपण स्क्रीनवर पाहतोय. पिरकोणचे उपसरपंच जीवनजी पाटील सार्डेगाव, तेही व्यासपीठावरती आलेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. वेलकम, सुस्वागतम. जय चव्हाण बॉलिंगसाठी. लॉफ्ट करायचा होता. एका अँगलमध्ये बॅट फिरवली होती. बॅटचा स्विंग मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आउट स्विंगर बॉल आपण पाहिला. टप्पा पडला, बाहेरच्या दिशेकडे फिरला चेंडू, डॉट बॉल. जय चव्हाण नामांकित गोलंदाज आहे. त्याच्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे आणि महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल चॅम्पियन बनण्यासाठी 2 सामने जिंकायचे आहेत. वहाल संघ फायनलला गेलाय. स्कायरा 11 त्यांना शुभेच्छा. 4 वरती 0. टॉप 6 मध्ये 6 विजयी संघ. 6 संघांना 6 चषक दिले जातील. करंजाडे गोलंदाजी करतोय. करंजाडेचा खेळ यावर्षी भन्नाट राहिला. बॉल तयार. पायाच्या समोर बॉल टाकला. ऑन साइडला, डाऊन द ग्राउंड, गॅप शॉट, बॉल सीमा पार. 4 रन. पॅडी 2 चौकार बॅट मधून ठोकतोय. अफलातून बॅटिंग. ज्या पद्धतीने त्याच्या स्लॉट मध्ये बॉल येतात. लॉंग ऑफला क्लिअर केलं, गॅप मध्ये बॉल आणि हा मिड ऑफ क्लिअर, चौकार. चौकारच्या बरोबरीने धावफलकावरती 8 धावा, 0 गडी बाद. फॉर्च्यून इव्हेंट 4 सिद्धिविनायक ट्रॉफीला कव्हर करते. 210 चौकार आतापर्यंत झालेत. मैदानाच्या बाजूतून आपण रेल्वे देखील ट्रॅक पाहतोय. 8 वर 0. 4 चेंडूचा खेळ संपलाय. जय चव्हाण हवेत. हवाई सफर, हवाई यात्रा. अनुभवी खेळाडू कमी नाहीयेत. मागच्या सामन्यामध्ये युवा खेळाडूंना, इथे मात्र मात देणारा हा अनुभवी खेळाडूंचा भरणा. हम भी किसी से कम नहीं. रोक सके तो रोक लो, आम्हाला कमी समजू नका. मी उल्लेख केला, शेर बूढ़ा हो जाए वो घास नहीं वो मांस खाता है. पॅडी ये नाम काफी है, नाम बनता नहीं नाम बनाना पड़ता है. किरण पाटीलने टॉस बॉक्स मध्ये सांगितलं पहिल्या मॅच मध्ये की आम्हाला अनेक स्पर्धेमध्ये घेतलं जात नाही. याचं कारण आहे की तुम्ही एवढा चांगला क्रिकेट खेळता, तुमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला घेतलं जात नसेल.
जो संघ चांगल्या फॉर्म मध्ये असतो त्याला अनेक स्पर्धेमध्ये रिजेक्शन मिळतोय. केपीने सांगितलं एकेकाली आपण पारगाव 40+ पाहिलं, त्या संघाला देखील अनेक स्पर्धेमध्ये घेतलं जात नव्हतं. इन्फॉर्म असतो संघ. जो संघ एक चांगल्या फॉर्म मध्ये असतो तो चांगला खेळतो तेव्हा त्याला रिजेक्शन भेटतात. व्हाईट बॉल, षटकार, चौकार, चौकार, व्हाईट बॉल. एकूण धावा पाहिल्या 5 चेंडूमध्ये 15. जय चव्हाण वरती अटॅक केलाय. जय चव्हाणला टार्गेट केलाय पॅडीने. फलंदाजची खासियत मी पाहिली की प्रत्येक बॅटर 6 चेंडू खेळतो तेव्हा स्ट्राईक सोडतो. पॅडी 6 चेंडू खेळतोय, केपी देखील 6 चेंडू खेळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, अपील खारिज केली आहे. लेग बाईज मध्ये सिंगल आली. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम विकास वरती 11, उल्वे 40+ पोहोचलाय 16 वरती 0. 1.0 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 ओव्हरची मॅच. सनी कैकाडेला तुम्ही इथे पाहता, या संघाचा एक मास्टर माइंड खेळाडू आहे, कॅप्टन आहे. प्रत्येक चेंडूवरती आपल्या गोलंदाजाला तो टिप्स देत असतो, विकेटच्या मागे कुठे चेंडू टाकला पाहिजे. हे त्याची कामगिरी आतापर्यंत सरस राहिली या मॅचमध्ये. करंजाडे या विभागाचा संघ आहे. त्यांच्या समेत विकास मूर्तीने उल्वे 40+ म्हणजे उल्वा नोटचे 2 संघ आणि या विभागाचा करंजाडे संघ सध्या सेमी आणि फायनलच्या जवळपास पोहोचलाय. या स्पर्धेमध्ये ज्याने विशेष योगदान दिले त्यांचे चित्र आमच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवले जातात. हे सर्व आमचे आयोजक आहेत. अजय शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम चांगलं केलंय. एक मोठी जबाबदारी पार पाडली. बॉल बॉयची भूमिका असेल, पाणी देण्याची, आणि त्यानंतर पाहुण्यांचा सन्मान असेल, अशा अनेक गोष्टीने ही स्पर्धा घडली आहे. आणि आमच्या कोपर संघाची ही महत्त्वाची भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. कोपर संघाची एकता, एकजूट, त्यांचा सपोर्ट, पाठिंबामुळे ही स्पर्धा सातत्याने प्रत्येक वर्षी यशस्वी ठरते. आयोजकांना आनंद वाटतो की गालबोट न लागता आपली स्पर्धा यशस्वी व्हावी, आणि आज ही स्पर्धा त्या पद्धतीने यशस्वी झाली आहे. या स्पर्धेमध्ये कुठलाच अडथळा आला नाहीये. या आयोजकांचं यश आहे. त्यांचं टाइम मॅनेजमेंट चांगलं होतं. प्रत्येक आयोजक वाटते की आपली स्पर्धा नामांकित व्हावी, आणि मागील 2 सामने संदीप सर आपण पाहिले, त्याच्यामुळे ही स्पर्धा आठवणीत राहील. जिथे 1 चेंडू 4, 1 चेंडू 6चं आपण समीकरण पाहिलं. आपली स्पर्धा प्रेक्षकांना कधी आठवते, जेव्हा अटीतटीचे सामने होत असतात. आणि आज अटीतटीचे 2 सामने झाले संदीप पाटील सर. उल्वे करंजाडे, उल्वे कुडावे, जिथे आपण शेवटच्या बॉलपर्यंत एक एंटरटेनमेंट सामना पाहिला. 17 वरती 0. जय पाटील आलाय. जय नावाचे गोलंदाज या संघामध्ये आहेत करंजाडे. पहिला जय चव्हाण होता, आता जय पाटील आलाय. 17 वरती 0. केपी पहिल्या सामन्याचा हिरो. 42 धावा 11 चेंडूमध्ये 380च्या स्ट्राईक रेटने तो खेळला. पुन्हा त्याची गरज लागली संघाला. परफेक्ट यॉर्कर, सबमरीन डिलिव्हरी, न शेंडा न दांडा, डायरेक्ट बुंदा. मोतीराम भोईर वाकलन या गोलंदाजाचा हा एक स्लोगन आहे, डायरेक्ट बुंदा. जय पाटील डॉट बॉल करतोय. 17 वर 0. करंट रन रेट 12.75. सेमीफायनलमध्ये आपण पोहोचलोय. सिद्धिविनायक ट्रॉफीचं नवे पर्व. युवा सर्व आणि आमच्या युवा पिढीने आज भरपूर चांगली मेहनत केली आहे. 5 रात्रीमध्ये डे नाईटचा फॉर्मॅट त्याने सफल करून दाखवलं. शॉर्ट बॉल स्लॉट मध्ये, स्क्वेअर लेगला, डीप मध्ये फिल्डर आहे. मिस फिल्डिंग राहिली आहे. बॉल अडवलाय, झेल ड्रॉप झाला. केपी चा विकेट बचावला गेला, परंतु 2 धावा इथे घेतल्यात. एफर्ट चांगले होते खिलाडूचे. शूट स्लिप होताना आपण पाहिले आउटफील्ड मध्ये, तो थोडा नाराज राहिला. जय चव्हाण ज्याने पहिले शतक फेकलं तो युवा खेळाडू होता. ज्या पद्धतीने हा फटका मारलाय, लॉफ्टेड फटका होता स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, आणि झेल ड्रॉप. प्रयत्न अगदी परमेश्वर, प्रयत्न 100% त्याने केले, मात्र नशिबाने साथ दिली नाहीये. 19-0. ओहो, गुड बॉलिंग. जय पाटीलला माहिती आहे की लेफ्टी बॅटरला कुठे चेंडू टाकायचे. लेफ्टी बॅट्समन इज व्हेरी डेंजरस. भावेश पवार इट लेफ्टी. अनेक लेफ्टी फलंदाज आहेत जे घातक आहेत. मोरबीचा विकी पाटीलला आपण पाहिला. त्यानंतर आविष्कार ठाकूर आणि मेघनाजी ठाकूर पानदेवे यांचे शुभागमन झाले. दादांचं स्वागत. व्यासपीठावरती 2 चेंडू बाकी आहेत. लेफ्टी बॅटर केपी. बॉल तयार. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. कमजोर फटका. लॉंग ऑफ, लॉंग ऑनला. झेल बाद. पहिला गडी बाद. केपी बाद झालाय. 2 वरती नाराज आहे तो. विकेट वरती थांबलाय. केपी यावेळी मात्र सेमीफायनलला
फार चांगली कामगिरी करू शकला नाहीये. 19 वरती 1. सूरजने हा दर्जेदार झेल पकडला. चमकणारा सूरज झेल पकडतो लॉंग ऑन कडे. फलंदाज बाद झालाय बघा, बॅकफुटला गेले, पंच केला समोरच्या दिशेकडे, बॉल हवेत असताना लॉंग ऑन कडे सूरजने पकडलाय. परफेक्ट जजमेंटने झेल टिपलाय. फलंदाज बाद. 19 वरती 2. किरण पाटीलचा उल्लेख केला आपण, त्याने आतापर्यंत वाउंजे 40 प्लस मध्ये 3 धावा केल्या. विनी एंटरप्राइजेस मध्ये 16, विचुंबे 40 प्लसच्या विरोधात 42 केल्या. जय भाऊदेवी कुडाळच्या मागच्या सामन्यात 1 आणि आता 2 सामन्यामध्ये त्याची कामगिरी आता खराब राहिली आहे, परंतु पहिल्या सामन्यात तो चांगला खेळला 42. मागील 2 सामन्यामध्ये तो हार्ड लकने बाद झाला. आतापर्यंत 5 मॅच खेळलात, 5 इनिंग मध्ये 64 धावा, 28 बॉल मध्ये 1 चौकार, 8 षटकार, 228 स्ट्राईक रेट, 16 एव्हरेज त्याच्यामधून आतापर्यंत पाहिले. गोलंदाज तयार. जय. 1 चेंडू बाकी. समोरच्या दिशेकडे चॉप केला बॉल, पॉइंट कडे बॉल जातो. डीप बॅकवर्ड मध्ये, डीप मध्ये फिल्डर पुढे. जय चव्हाण येणार. 1 ला 2 ने कन्वर्ट केलं. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 21, लॉस ऑफ 1 विकेट. विकास वरती 11, उल्वे 40 प्लस. 21 वरती 1. 12 चेंडूचा खेळ संपलाय. सेमी फायनल तुम्ही पाहता. यानंतर होणार फायनलची मॅच. करंजाडे आणि उल्वे नोटचा उल्वे 40 प्लसचा संघ. कोण जिंकणार, कोण चॅम्पियन ठरणार, फायनल ट्रॉफी सिद्धिविनायक चषक कोण उचलणार, 80,000 पहिलं पारितोषिक, भव्य चषक आणि 1 प्लेअर बनणार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आश्रय म्हात्रे साहेबांकडून आहे फ्रीज. तेही व्यासपीठावरती आले, त्यांचं आम्ही स्वागत केलं. अनेक पुरस्कर्ते या स्पर्धेमध्ये आहेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो, ज्याने छोटं योगदान दिलं या स्पर्धेला. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. करंजाडे 21 वरती 1 खेळतो उल्वे. प्रदीप खारकर आता अंतिम चेंडू अंतिम ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडला. सनी कैकाडे आला या संघाचा मुख्य खेळाडू, कॅप्टन, अनुभवी खेळाडू सनी. आक्रमक. पॅडी चॉप केला या बॉलला, कट केला स्क्वेअर कटने, पॉइंट कडे बॉल जातो. 1 रन पूर्ण केली. 2 साठी स्ट्राईक रोटेट. पॅडीला स्ट्राईक हवी, त्याने ती पूर्ण केली आहे. जेवढे चेंडू तो स्ट्राईक इन वरती खेळणार तेवढं चांगलं असेल उल्वे 40 प्लसला. धावफलकावरती 23. सेमी फायनल तुम्ही पाहताय. एक मोठी मॅच. मी आत्ता उल्लेख केला, दोन्ही संघ प्रयत्न करतील फायनलला जाण्यासाठी, कारण महत्त्वाचं असतं आपल्या गावासाठी चॅम्पियन म्हणणं, 1 चषक उचलणं. लॉफ्ट केलं या बॉलला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे सिंगल, एकच. परफेक्ट थ्रो. स्टंप टू स्टंप. संधी दिली नाहीये. करंजाडेचे भरपूर प्रेक्षक आलेत. हा जय चव्हाणचा थ्रो बघा, स्टंप टू स्टंप. पॅडी थांबला नॉनस्ट्राईक एंडला. संजय आला आता. 1च रन मिळेल. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 24. 2.2 बॉलचा खेळ संपलाय. 4 चेंडू मात्र बाकी आहेत. लास्ट ओव्हर. व्हॉट इज अ टार्गेट, काय असेल मॅच मध्ये टार्गेट. फॉर्च्युन इव्हेंटवर अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. ओवले गावचे उपसरपंच प्रशांत मुंगाजी साहेबांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं, सुस्वागतम, वेलकम. कारण आता 2 सामने बाकी आहेत. पाहुणे व्यासपीठावरती येतील बक्षीस समारंभासाठी. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही चषक देणार आणि या पाहुण्यांचं स्वागत आहे कोपर गावामध्ये. कालभैरव मैदान चिंचपाडा नगरीमध्ये आपलं स्वागत. हे क्रीडांगण आपल्या स्वागतासाठी नेहमी सदैव तत्पर असतो. 24-1. 2 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. सनी कैकाडी टी शर्ट पॅकेट पाहतो. अतुल कैकाडी सौजन्य करंजाडे. पॉइंट कडे फिल्डर आहेत. रनआउटची संधी, मिड ऑफ. आणि इथे काय घडलं, पंचांकडे पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. स्वतः खेळाडू धावत गेला, डायरेक्ट हिट नाही केली, परंतु वेल आली आणि त्याने नंतर डायरेक्ट हिट केला. टीव्ही अंपायर क्लिअर आउट आहे. 1-0 धाव मिळेल. संजय बाद झाला, परंतु स्ट्राईक रोटेट झाले संदीप पाटील सर आणि ती पॅडीला मिळाली. उल्वे टीम खुश आहे कारण 3 चेंडू बाकी आहेत. त्यांचं ते महत्त्व होतं की पॅडीला स्ट्राईक भेटली पाहिजे. तो त्यांचा टार्गेट अचीव झाला, त्यामुळे ती धाव घेतली संजयने, कारण पॅडीला ती संधी द्यायची होती. 24-2. 3 बॉल बाकी आहेत. पॅडी आता 18 वरती खेळतो. 9 चेंडूमध्ये 90% धावा त्याच्या आहेत. 24 मधून 18. बाकी 6 धावा संघाच्या आहेत. परंतु सनी कैकाडे काय बॉलिंग करतो, जबरदस्त अनुभव आहे सनीला. फुलर लेनचा बॉल 2 घेण्याचा प्रयत्न होणार. मिड विकेटला बॉल गेला. 1 रन कंप्लीट केली आहे. थ्रो केलाय डेंजरस एंडला. फलंदाज बाद. करंजाडेचे प्रेक्षक
जागे झाले, जागते रहो. संदीप पाटील सर, ही मॅच देखील मला वाटतं रफ अँड टफ होऊ शकते. बिग फाईट. एकच धाव मिळेल. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर येणार स्ट्राईक एंडला. 2 चेंडू बाकी आहेत. धाव फलक 25 वरती. रनआउट पहा. विकेट किपरने ग्लोव्ज परिधान केलेत, कारण की आता टेनिस बॉलचे खेळाडूही वेगवान चेंडू टाकतात आणि भरपूर हॅवी चेंडू टेनिसचा, त्यामुळे आता टेनिसमध्ये ग्लोव्ज परिधान केले जातात खेळाडूकडून. कृष्ण सातपुतेच्या डोल्यावर चेंडू लागला होता, तुम्ही पाहिला असेल. तो इंजर्ड झाला. पंचांना हेल्मेट द्यावं लागेल मला असं वाटतं, कारण की आता टेनिस क्रिकेट बदललाय. 25 वर 3. 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल 4 धावा. सनीची बॉलिंग आवडली. टाळ्या होऊन जाऊन देत. क्या बात आहे सनी कैकाडे. आज कमालीची गोलंदाजी केली सनीने. थांबवलं फलंदाजाला अंतिम ओव्हर मध्ये. पुढे लेनचा बॉल. बॅक टू द बॉलर. सनी कैकाडे चमकलाय. ऍक्शन बघा त्याची अनोखी. आता आक्रमक खेळाडू. स्माइल चेहऱ्यावरती कॅप्टन. आज त्याने कप्तानी पारी निभावली. काय बॉलिंग केली सनीने. 5 चेंडू मध्ये 4 रन. अंतिम ओव्हर मध्ये चमकलाय. फुलटॉस बॉल देखील बाहेर गेला नाही. खराब फलंदाजी. फलंदाज बाद. रन आउट. कॅप्टनने कॅप्टनचा विकेट घेतला. हे दोघे टॉस बॉक्स मध्ये आले होते. एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनला रन आउट केलं. शेवटचा बॉल 25. व्हॉट इज अ टार्गेट. अंतिम चेंडू. पॅडी गेला स्ट्राईक एंडला. 19 वर तो खेळतोय. 25 धावा. षटकार आला तर 31. चौकार आला 29. व्हॉट इज अ टार्गेट. शेवटचा बॉल. सेमी फायनल सिद्धिविनायक ट्रॉफी कोपरगाव 2025 नवे पर्व. अंतिम बॉल. पाहूया काय होणार टार्गेट या मॅच मध्ये. अटीतटीची लढत. पॅडीकडे संपूर्ण नजरा. उलवे टीमला बिग शॉट पाहिजे. मॅक्झिमम एक ह्यूज षटकार त्यांच्यासाठी जीवनदान ठरेल. येणार का की डॉट करणार. सनी आतापर्यंत मन जिंकले सनीने. काय बॉलिंग केली अफलातून. स्लॉट मध्ये आलाय. लॉफ्ट केलाय बॉलला. एका टप्प्याने बीट झाले खेळाडू. हाताला चाटून बॉल. मिड विकेट क्लिअर. चौकार. पहिला ओव्हर आणि पहिला इनिंग. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये उलवे 40+ ने धावा केल्यात. 29. मॅच जिंकण्यासाठी करण जाडे जय हनुमान टीमला करायचे फक्त 30 धावा. येणाऱ्या 3 षटकामध्ये 211वा चौकार आतापर्यंत आला या स्पर्धेमध्ये. 10च्या सरासरीने धावा करायच्या 30. पॅडी प्रदीप खारकरला ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. त्याचा खेळ चांगला राहिला. 12 चेंडू 23 धावा त्याने केल्या. 3 चौकार 1 षटकार. 190चा स्ट्राईक रेट. सेमी फायनलला तो चमकलाय. सत्काराकडे आपण जातोय. करण जाडे नीड 13 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. स्वागत कक्षामध्ये पाहुण्यांचा सन्मान आपण करूया. व्यासपीठावरती जे सन्माननीय सरपंच उपसरपंच आलेत त्यांचं आपण स्वागत करूया. कुणाल दादा यांचा आपण सत्कार करूया. सर्वप्रथम स्वागत कक्षामध्ये पिरकोनचे कुणाल म्हात्रे. मी दादांना विनंती करतो की या स्वागत कक्षामध्ये आपण. आणि साई भक्त मिथुन शेठ पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा त्यांचा सन्मान करायचा आहे. साई भक्त मिथुन शेठ पाटील सबसे ग्रेट मिथुन शेठ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कुणाल दादा पिरकोन या गावचे ते मान्यवर आहेत. त्यांचं स्वागत. सार्डेगावचे उपसरपंच जीवनदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. सन्मानाचे प्रतीक जाणता राजा सन्मान चिन्ह महाराजांचं सुंदर चित्र त्या प्रतिमा या चषकावरती आहे. तर हा मान सन्मान आहे. जीवन पाटील सार्डेगावचे उपसरपंच आहेत. दादांना विनंती की आपला सन्मान स्वीकारा. आविष्कार ठाकूर पुढील सत्कार मूर्ती आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे केला जाईल. पाहुणे आपले शूज काढून हा सन्मान घेत आहेत, कारण की अभिमान आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रतिमा आहे हा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केला जातो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही परंपरा आहे. इथे आयोजकांकडून ती जपली जाते, जोपासली जाते.
मेघनाथ मस्कर दादांचा सन्मान इथे होणार. मी विनंती करतो मेघनाथजी, आपला सन्मान घेण्यासाठी आपण या. यानंतर सन्मान आपण करूया मेघनाथजी मस्कर यांचा आणि त्यानंतर सन्मान होणार. सध्या आपण 40+ मॅचेस सध्या पाहतोय आणि 40+ मध्ये ज्यांची भूमिका अव्वल दर्जाची असते असे आमचे अष्टपैलू खेळाडू आणि एक जबरदस्त क्रिकेटर संतोष पवार, संतोष दादा यांचा सन्मान केला जाईल. रायगड जिल्हा 40+ अध्यक्ष पद त्यांनी भूषवलंय या अगोदर आणि या अध्यक्षांचा आपण इथे सन्मान करूया. संतोषजी पवार यावं आपलं स्वागत इथे केलं जाईल. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अध्यक्षपद भूषवणं मोठी गोष्ट आहे. संतोष पवार यांची पावर आपण पाहतोय, त्यांचा सन्मान इथे करूया. साई भक्त मिथुन शेठ पाटील हे त्यांचा सन्मान करतील. 30-30. तो चलिए मैच की तरफ चलते हैं. जीत के लिए चाहिए 30 रनों की आवश्यकता. आने वाली 3 ओवर में मैच ऑन. सेमीफाइनल का ये मैच है, महामुकाबला. अंपायर का ग्रीन सिग्नल. आइए बल्लेबाज भेजे भाई करण जाड़े. उलवे टीम पूरी सेट हो गई है. बैटर आपके अभी भेज रहे हो. चलिए करण जाड़े बल्लेबाजी करने के लिए तैयार है. 30 की आवश्यकता. कंपलसरी चेसिंग, कंपलसरी ड्रेसिंग, व्हाइट वॉश कौन किसको करेगा. दोनों ने व्हाइट टी शर्ट पहनी है. आइए देखते व्हाइट वॉश के लिए कौन तैयार रहेगा इस मुकाबले में. सलामी जोड़ी है सागर जय और गेंदबाजी केपी किरण पाटिल के हाथों पर. मैच ऑन. बॉल बॉय मानस की भूमिका सबसे बड़ी है, क्योंकि जब बल्लेबाज उतरते बल्लेबाजी के लिए तो मानस सबसे पहले उनके पास जाते, उनको लकी गेंद देते हैं. वो मानस है हमारे स्क्रीन पर. मानस कैमरे में देखिए भाई, शर्माइए मत, आप फेमस हो गए. 198 देश में आपको देखा जा रहा है. मानस उनके साइड में उनके काका श्री राम पवार वो बैठे. काफी मेहनत है राम पवार की, मोबाइल में बिजी थोड़े से. चलिए भाई मैच की तरफ ऑन कैमरा अब फिल्माते हैं. जीत के लिए चाहिए 10 के अवसर से 30 की आवश्यकता. विकास मूर्ति 11 उल्वे को 30 डिफेंस करने हैं. जय हनुमान करंजाड़े को 30 चेस करने हैं. 3 ओवर 30 की आवश्यकता. 18 बॉल. मैच ऑन. एक बहुत बड़ा मुकाबला है. कलिंगड़ वाले मामा रात के 12 बज चुके हैं, वो अभी तक कलिंगड़ बेच रहे. क्या बात है उदरिया मामा, क्या बात है. ये देखिए काफी खुश है वो. 12 वाजून गेले ते सांगतायत. त्यांचा मोबाईल बघा, आयफोन 17 लॉन्च झाला नाहीये, पण आम्ही आधीच त्याने विकत घेतलाय. आयफोन 70 आहे त्यांच्याकडे. तो चलिए मैच की शुरुआत करते हैं. 30 की आवश्यकता. करंजाड़ी बल्लेबाज तैयार है. सागर जय, क्या होगी इनके जय जयकार. लेफ्ट हैंड सागर. केपी की ओवर है. 3 ओवर 30 की आवश्यकता. चलिए स्पीड अप करना है टीम उल्वे और करंजाड़े. ऑल द बेस्ट. क्वालिटी क्रिकेट देखने के लिए तैयार हो जाइए. सबसे बड़ा मैच. और लॉफ्ट किया बॉल को, एक टप्पा बाउंस होगी. टेनिस क्रिकेट है भाई, टेनिस बॉल है. बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा पार. ट्रॉफी के नजदीक 4 रन. सन्मान्य जीवन पाटील उपसरपंच साडे यांच्याकडून स्पर्धेला 2000 योगदान. सागर पाटिल पारगांव हमारे बेहतरीन कमेंटेटर मैच का आनंद लेते हुए. ओहो आ गए सागर. ये कलिंगड़ खा रहे देखिए, और जो बाइट कलिंगड़ को दी है ऐसे लगे डेयरी मिल्क खा रहे. काफी बढ़िया. 2 मैच बचे. सागर को शायद पहले आना था, लेकिन अब बहुत देर हो चुके हैं. बैलगाड़ी शरत में वो गए थे. 4 के साथ शुरुआत हो चुकी है. खाता खुल चुका है. केपी का स्वागत हो गया. पहली गेंद पे अटैक 4 रन. किरण पाटिल का वेलकम किया है सागर महात्रे ने. लेफ्टी वर्सेस लेफ्टी का बैटल शुरू है. लेफ्टी बल्लेबाज है और लेफ्टी गेंदबाज है. ये देखिए फुल टॉस गेंद है. आगे बढ़े दिशाहीन. व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन
लेफ्टी वर्सेस लेफ्टी शुरू है मैच 5-0। ये कमाल का मैच है। उल्वे 40+ ने इतिहास बनाया, पिछले मैच में कुडावे की युवा टीम को हराया। अनुभवी खिलाड़ी उल्वे 40+, उम्र तराज लेकिन तेज तर्रार। क्या वापिस वो कारनामा करेगी उल्वे? युवा खिलाड़ियों को हराने का गैप में खेला है, क्रैकिंग कवर ड्राइव, मरीन ड्राइव से खूबसूरत लॉन्ग अप सीमा पर 4 रन। क्या बढ़िया स्ट्रोक मारा है कवर ड्राइव का। एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रन सागर मात्रे के द्वारा। फुलर लेग की बॉल दी, टारगेट किया और गेंद सीमा पर 4 रन। बूंद बूंद से सागर बनता है, 9 बन गए और ये सागर, ये बूंदों से सागर बनाते हुए 9-0। करण जाड़े पूरा गांव उनका आ चुका है, क्योंकि जब भी बड़े स्ट्रोक आते हैं ना, ऐसे तालियां बजती है कि मैदान में आवाज घूम जाती है। ये मुकाबला बन सकता है। ये देखिए सबसे ग्रेट मिथुन शेठ हमारे रवाना होते हुए वापस आएंगे वो बख्शीश समारंभ के लिए। 9-0, 16 गेंद पे 21 चाहिए। किरण पाटिल को टारगेट किया है बैटर ने, फिर से खेला है, फिर से गैप में है, लॉन्ग ऑन पर है, पीछे फील्डर है। पैडी थे वहां पे, गेंद का आने का इंतजार किया और थ्रो किया, तब तक महज 1 मिलेंगे। ये कमाल का मैच होगा। जय आएंगे स्ट्राइक एंड पर 10-0। सेमीफाइनल का मैच है, आखिरी मुकाबला वहाल के साथ। कौन खेलेगा फाइनल और चैंपियन की ट्रॉफी उठाएगा? 5-6 टीमों में काफी बढ़िया तालमेल रहा। 3 टीमें उल्वा नोट की रही, उनमें से एक टीम रही केलव ने गावदेवी। उसके बाद 2 टीमें, एक करण जाड़े और दूसरे कुडावे। सभी पनवेल की टीमें जीती इस प्रतियोगिता में। पनवेल तालुका की 6 टीमों ने कब्जा किया है। 10-0। दूसरी वाइड बॉल, दिशाहीन। किरण पाटिल थोड़े से थक चुके, उनकी बॉडी लैंग्वेज दिख रही साफ। कैमरा जब भी उनके फेसिंग पे आता है तो थोड़े से थके। ये चैंपियन की ट्रॉफी देखिए ऑन स्क्रीन पर। अब 6 ट्रॉफी और 6 विजेता। परफेक्ट यॉर्कर, 3 वाइड बॉल। शॉकिंग मूवमेंट है गेंदबाज के लिए। तीसरी वाइड बॉल, नाराज है थोड़े से, विकेट कीपर दिखा रहे कि भाई अंदर गिरी है लाइन के। अंपायर फाइनल कॉल होगा ये। चैंपियन की ट्रॉफी देखिए आपने। आइए एक्शन रिप्ले में देखते कहाँ गिरी गेंद। ये कहाँ गिरी, लाइन पे गिरी है शायद वो। लाइन पे जब गिरती है तो अंपायर नियमानुसार उसे वाइड बॉल ही करार देते। ये रूल्स है आईसीसी क्रिकेट का। 11-0। अंपायर कोई मामूली नहीं है। 12-0। ये कोकन दापोली के अंपायर है। ओ क्लीन बॉल, चल्लोच किया केपी ने, सेलिब्रेशन किया उस मोमेंट को और अपने आधा दिखाई। कम बैक केपी का, लाकुड़ तोड़ा गेंदबाज है ये। मिडल स्टंप डैमेज, फर्नीचर डिस्ट्रॉय। जय की पारी समाप्त हुई और पहला झटका लगा है करण जाड़े को 12 रनों पर। जय को चले जाओ का और जय की पारी ये समाप्त हुई है। 12 पे 1, 4 गेंद का खेल समाप्त हुआ। सिद्धि विनायक ट्रॉफी, ये कमाल का मैच रहेगा। मुझे लग रहा है कि आखिरी गेंद तक मैच होगा। जो हमने उल्वे कुडावे का मैच देखा था संदीप पाटिल सर, मुझे लगता है कि वही मैच होगा वापिस, जो दर्शक देखना चाहते हैं। ये 2 टीमों ने बड़ा संघर्ष किया है, क्योंकि आज का जो पिछला मैच था ना, करण जाड़ा ने जिस तरीके से जीता पिछले 2 रातों से, वो कमाल का रहा। आखिरी गेंद तक 1 गेंद पे 4, 1 गेंद पे 6 चेस किए। और उसके बाद उल्वे की बात करें तो पिछले मुकाबले में उनके बल्लेबाज ने भी चेस किए रन, और वो दोनों टीम ने बहुत बड़ा संघर्ष किया है। तो ये मैच काफी बड़ा हो सकता है। 14 गेंदें, जीत के लिए 18 रनों की आवश्यकता है। मंजिल भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है। देखते हैं क्या होता है। हमारे इरादे भी जिद्दी है और ये जिद्दी मुकाबला, कहते हैं मैदान में जो लड़ा वो सबसे बड़ा खिलाड़ी है, बाकी हार जीत तो एक कहानी है। पहले मैच के हीरो विशाल भोईर आ चुके हैं, एक जबरदस्त बल्लेबाज जिन्होंने छक्कों की बरसात की थी सुपर 6 में और अपने टीम को सुपर 3 में पहुंचाया। और राज इंग्लैंड की ओर से उन्हें 5000 का इनाम भी मिला। वो ये खिलाड़ी है, यानी बल्लेबाज विशाल भोईर। पिछले मुकाबले में उन्होंने उल्वे के खिलाफ रेगुलर में 21 बनाए 5 गेंदों पे, 3 छक्के उनके बल्ले से आए थे। 3 गेंद पे 10 चाहिए थे, तब भी शेलगर के खिलाफ उन्होंने कमाल की पारी खेली। वो ये बल्लेबाज है, मैच फिनिशर। और शॉट तगड़ा है, वही अनोखी अदा, वो जज्बा, वो ही जुनून कायम है इनके पास। ये नाम याद रखिए, विशाल
विशाल बल्लेबाज है ये, और ये कमाल का स्ट्रोक, पैरेलल स्ट्रोक खेला उन्होंने, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा पार, गेंद निकल गई। कमाल की बल्लेबाजी। 4 रन के साथ टोटल है 16। 13 गेंदों पे 14 चाहिए। ये मैच फिनिशर है, ये कमाल का बल्लेबाज है। विशाल भोईर ने सबका दिल जीता है पिछले 2 रातों से। मिस टाइमिंग रहा, विकेटों पर बॉल है, शॉर्ट फाइन लेग पर एक ही लेंगे बल्लेबाज। पहले ओवर का खेल समाप्त हो गया और टीम करण जाडेजा एंड पहुंची है 17 रनों पर। जीत के लिए 12 गेंदों पे 13 रन मात्र चाहिए। कंपलसरी चेसिंग 17 पे 1.0 ओवर का ये खेल यहाँ पर समाप्त हुआ है। टारगेट है 30 रनों का सेमीफाइनल में। 12 पे 13 की आवश्यकता। नंदू यहाँ पर आपने देखा पहली ओवर करते हुए किरण, अब नए गेंदबाज यहाँ पर आएंगे। फिर से इनाम है विशाल के लिए। धर्मा पाटिल कोपर के हमारे आधार स्तंभ, इनकी ओर से विशाल लगातार 2 6 मारते तो 2000 उनके खाते में ट्रांसफर किए जाएंगे। 2000 का इनाम है, क्या बात है। विशाल को इनाम लगता हुआ। पिछले मैच में भी राज इंग्ले ने उन पे पैसे लुटाए वडगर के। विशाल के लिए बहुत ही प्यार दिया जा रहा है। नंदू आएंगे। नंदू ने सबको चौंका दिया जब लकी ड्रॉ में उन्होंने चिट्ठी उठाई सेमीफाइनल की। उन्होंने कहा हम फाइनल में गए, उल्वे ने जल्लोष किया था, बाद में वो हाल फाइनल में पहुंची। राम पवार की तस्वीर देख रहे और राज इंग्ले इनकी ओर से विशाल के लिए 4000 मिलेंगे। अभी नंदू आएंगे गेंदबाजी के लिए। नंदू सबका बंधु, अनुभवी गेंदबाज है ये, बहुत ही पुराने खिलाड़ी है, अष्टपहलू खिलाड़ी नंदू। 12 पे 13 बचाना ये कोई मामूली बात नहीं है। ये ताकत है बाहुबली करण जाडेजा, खलीबली। ये दर्शक देखिए बहुत सारे, चारों तरफ करण जाडेजा के दर्शक है। तालियों की गूंज 6 रनों के लिए। बाहुबली करण जाडेजा, खलीबली मचाता हुआ। डगआउट पे सभी खिलाड़ी खुश है। 7 रन चाहिए 11 गेंदों पे मात्र। कैच ड्रॉप। चलिए इतिहास आपको बताते हैं। जब ये पहला मुकाबला करण जाडेजा खेल रहे थे टूर्नामेंट में, तब इनके सभी खिलाड़ी आए थे मैदान में और विशाल ने कहा था कि चलो मैं बैठ जाता हूँ, आप खेलिए, मुझे नहीं खेलना, किसी और को मौका दीजिए। लेकिन भाई वो बल्लेबाज ने एक ताबड़तोड़ पारी खेली। ये सोचने वाली बात है, जिसने सैक्रिफाइस किया था कि मैं नहीं खेलूंगा आप खेलो 11 खिलाड़ी, मुझे बैठना है, मुझे आराम करना है, और वो बल्लेबाज खेल रहे। भाई कितना बड़ा दिल है इस बल्लेबाज का, कितना बड़ा दिल है और कितना नेक ईमानदार बल्लेबाज है ये, जो चाहता है कि दूसरे खिलाड़ी आप मौका लो, मैं भले क्रिकेट से प्यार करता हूँ लेकिन मुझे थोड़ा सा मैं आराम करूंगा, आप खेलो संदीप पाटिल सर। विशाल बहुत बड़े बल्लेबाज आप बनोगे, आपका दिल बहुत ही साफ है और बहुत बड़े बल्लेबाज हो आप। 9 गेंद पे 6 चाहिए। उल्वे 40+ बहुत ही कमाल का खेल रहा आपका। अभी भी मौका है उल्वे आपके पास, आप भी जीत सकते। 6 गेंद रन बहुत ज्यादा टेनिस बॉल में। 9 गेंद 6 रन डिफेंस करना, ये इतिहास बहुत बार बना है टेनिस बॉल में। कई गेंदबाजों ने ये कारनामा किया है 6 रन बचाने का, इतिहास के पन्नों पे उनका नाम लिखा गया है। 9 गेंद पे 6 चाहिए। हमारे रावे के स्कोरर यहाँ पे निकेतन बहुत दूर से आए यहाँ पे डे नाइट स्कोरिंग करते हुए। एक छक्का चाहिए, मिस टाइमिंग, हवा में, जजमेंट खराब है। ये जो मूवमेंट है ना उल्वे के लिए आत्मविश्वास कम कर देंगे। रावेचे जावई देखील आता सामना पाहत आहेत। आयोजक आहेत आमचे रुपेश दादा पाटील, क्या बात है। ऑन स्क्रीन वरती तुम्ही त्यांना पाहताय, त्यांचा चेहरा रुपेश पाटिल, अभिनंदन। 8 गेंद 4 रन चाहिए, एक बड़ा स्ट्रोक चाहिए फाइनल में जाने के लिए। अंपायर की उंगली आसमान में, बल्लेबाज आउट। अंपायर को देखिए भाई, एलबीडब्ल्यू आउट हो चुके, आपको पता नहीं, लेकिन अंपायर यहाँ पर चर्चा करेंगे कि क्या बल्ले पे लगी थी गेंद या नहीं। द्वारकानाथ सोरगे ने काफी जल्दबाजी की, नॉट आउट है भाई। चलिए अंपायर से भी गलती होती है।
एक बार ऐसी बातचीत छिड़ी थी मोरबे नाइट में, अंपायर थे सैंडी पालकर केवाले के और एक इंस्टाग्राम के स्टार थे, रील स्टार भूपेंद्र। उन्होंने कहा था कि अंपायर के बिरयानी खाने आते हैं मैच, तो वो सैंडी पालकर ने उनको जवाब दिया था वो रील्स में कि अंपायर इंसान है भाई, उनसे भी गलती होती है। राज इंगले की ओर से भी यहाँ पर इनाम है। चलिए मुकाबले में जीत के लिए 4 रन चाहिए। विशाल के लिए इनाम है। नंदू और फिर से अंपायर से अपील किया है, थर्ड अंपायर को कॉल। चलिए देखते हैं रन आउट है या नहीं। 7 गेंद पे 4 की जरूरत थी और इनाम यहाँ पर हम लेते हैं जो राज इंगले ने यहाँ पर लगाया एक छक्के के लिए 2000 का। नॉट आउट, 1 रन मिलेगा। अब जीत के लिए 6 गेंदों पे 3 रनों की आवश्यकता, मात्र 3 रन। कौन जाएगा फाइनल में? उल्वे 40+। अभी भी मौका है आपके पास, 3 रन भी ज्यादा है टेनिस बॉल में। एक मसीहा आपको लॉन्च करना है, जादुई गेंदबाज जो आपको कमबैक करके दे, मुकाबले में जीत का परचम लहराने का मौका दे। 6 गेंद 3 की आवश्यकता। सिद्धि विनायक ट्रॉफी 2025 का ये सफर अभी तक देखा जाए तो अभी भी यहाँ पर अंतिम रात्र में शुरू है, लेकिन इस साल भी काफी मजा आया। पिछले 4 रातों में कमाल मुकाबले हुए और 5वीं रात भी सफलतापूर्वक यहाँ पर समाप्त होने को आ चुकी है। कोई भी रुकावट नहीं आई टूर्नामेंट्स में और आयोजक ने इस साल भी कामयाबी का परचम लहराया, जीत का परचम आयोजक ने लहराया और इस साल भी सफल टूर्नामेंट हुई है। 6 गेंद 3 चाहिए। पैडी के हाथों में गेंद है, यानी प्रदीप खारकर शायद यहाँ पर गेंदबाजी करेंगे। अनुभवी खिलाड़ी है प्रदीप, ये देख सकते हैं घनश्याम पाटिल स्क्रीन पे। उम्र है 20 साल। घनशो, लेकिन घनश्याम पाटिल को पता है कौन सी चीज की यहाँ पर क्या पसंद है, वो आपको जरूर बताएंगे। ये बहुत कमाल का खिलाड़ी है। मैंने अमर पवार से पहले कहा कि लकी ड्रॉ ये खिलाड़ी उठाएगा और अमर पवार ने कहा था कि बाई उनको ही मिलेगी। पुलिस भर्ती में जाने वाले अभिनंदन। दीपक पाटिल बता रहे हमारे 6 गेंद 3 चाहिए। मुकाबला जबरदस्त है। क्या डॉट गेंदें आएगी? क्या उल्वे टीम वापस फाइट करेगी? जो मैच हुआ था उल्वे कुड़ावे का और जो मैच हुआ था करण जाड़े और उनके खिलाफ एक टीम का, क्या वो वापस मुकाबला देखने मिलेगा? उल्वे टीम थी वो भी। चलिए भाई, डॉट गेंदें आ रही है, मुकाबला बन सकता है। 5 गेंद 3 की आवश्यकता। टेनिस बॉल क्रिकेट में कई मर्तबा हमने देखे घमासान मुकाबले और कांटे की टक्कर वाले मुकाबले, शायद वो बन सकता है। पैडी को पिछले 25 साल का अनुभव है, 25 साल से उन्होंने क्रिकेट खेला है उल्वे के लिए और 25 साल में कई जबरदस्त मुकाबले उन्होंने खेले, वो ये पैडी है। 5 पे 3, धीमी गति की बॉल, 2 गेंद डॉट आ चुकी है। क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, अब मजा आएगा मुकाबले में। उल्वे 40+ इतने आसानी से मैच नहीं छोड़ेगी। कुड़ावे को शिकस्त दी, युवा खिलाड़ियों को परास्त करने वाली ये टीम है उल्वे 40+। 4 गेंद बची है, मात्र 3 की आवश्यकता। 2 गेंद डॉट। चलिए 3 गेंद डॉट। क्या कमाल का मैच बचा है, क्या कमाल का मैच बना है। यह होता है क्रिकेट। करण जागड़ के दर्शक खामोश हो चुके हैं, मैदान में तालियां नहीं बज रही है क्योंकि उल्वे कमाल कर रही है। ये इतना आसान मैच नहीं है। सागर टीम के ओपनर है, लेकिन अब डगआउट में खामोशी, डगआउट में सन्नाटा और ये क्रिकेट होता है। 3 बॉल 3 रन चाहिए। क्या कमाल की गेंदबाजी की है पैडी ने, दिल जीत लिया पैडी ने। क्या कमाल का ये मैच है। अब उम्मीद जाग उठी है उल्वे 40+ की, उनका कॉन्फिडेंस वापस आ गया। देखिए उनमें जान आ चुकी है, जैसे मछली को पानी में डाल देना वापस, मछली वापस तैरने लगती है, तो ये उल्वे टीम वापस तैरने लगी। शॉर्ट बॉल किया, इंतजार किया, वेट एंड वॉच, कट किया बॉल को। 3 बॉल 3 चाहिए, 1 मुकम्मल। ओ फंबल, फंबल हुए खिलाड़ी। 1 2 3, मैच फिनिश। मुझे लगा WWF चालू है, WWF में 1 2 3 करते ना अंपायर, वैसा मुझे लगा ये। और ये करण जाड़े ने मैच जीता, लेकिन भाई इतिहास याद रखेगा कि इनको पसीना बहाना पड़ा जीतने के लिए। ऐसे आप आसानी के साथ नहीं जीते करण जाड़े, बहुत पसीना निकला आपका जीतते जीतते। क्या बात है, जबरदस्त फाइट उल्वे 40+। देखिए कभी कभी इतिहास हारने वालों को भी याद रखता है, तो मुझे लगता है ये वो मैच था। विशाल बोहिर, इन्होंने देखिए 4 मुकाबले में 12-12, 21 और 14 नॉट आउट, एक भी मैच में वो आउट नहीं हुए। विशाल
चला टॉससाठी यायचं आहे वहाल संघ आणि करंजाडे. वहाल संघ इथे आलाय. घनश्याम पाटील वेलेच्या अगोदर येतात. उल्वे 40+ काय जबरदस्त लढलात तुम्ही, वाघासारखे लढलात, हरलात, वाघासारखे लढलात, जबरदस्त खेळ केला. आणि फायनल मॅचला टॉससाठी मी आमंत्रित करतोय आमचे सन्माननीय पाहुणे, त्यांचे शुभ हस्ते टॉस इथे संपन्न होणार.